रामकृष्ण हरी. आज आपण सुरू करत आहोत अध्याय 6. तर आज आपण पाहणार आहोत की गोकर्ण महाबळेश्वराची कथा. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर आपण कथेला सुरुवात करत आहोत. तर मग नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला की महाराज श्रीपाद श्रीवल्लभाने कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली, ते गोकर्ण क्षेत्री का गेले? तीर्थक्षेत्रे अनेक आहेत, मग गोकर्णामध्ये असं काय विशेष आहे? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा तू चांगला प्रश्न विचारलास. तुझी जिज्ञासा पाहून मला श्री गुरूंचे चरित्र सविस्तर सांगण्याची स्फूर्ती झाली आहे. श्री दत्तात्रयांचा श्रीपाद अवतार भक्तजनांना उपदेश करून त्यांना अध्यात्माची दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी झाला होता. तीर्थक्षेत्री ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशा पवित्र ठिकाणी दीक्षा दिली वा उपदेश केला तर त्याचा अधिक चांगला प्रभाव होतो. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते. तीर्थे अनेक असली तरी श्री क्षेत्र गोकर्णाचे महात्म्य थोर आहे, अनुपम आहे. भगवान शंकर आत्मलिंग रूपाने तेथे नित्य अधिष्ठित आहे. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ आहे असल्यामुळे जास्त पवित्र मानले जाते. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शंकराचे आत्मलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात आहे. गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. तो इतिहास ऐकून नामधारकास खूपच नवल वाटले. त्याने सिद्धयोग्याला गोकर्ण क्षेत्राची समग्र हकीकत सांगण्याची विनंती केली. तेव्हा सिद्ध म्हणाला, पुलत्स्य नावाचा एक शिवभक्त ब्राह्मण होता. कैकसी ही त्याची पत्नी. ती मोठी शिवभक्त होती, श्रद्धाळू होती. शिवलिंगाची नित्य भावभक्तीने पूजा करायची. शिवपूजन केल्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून तिने वाळूची पिंडी तयार केली व तिची पूजा करू लागली. दशमुख रावण, दशानंद रावण हा तिचा पुत्र. तोही शिवभक्त होता. तो विद्वान, पराक्रमी, तपस्वी, सामर्थ्यवान असला तरी तो क्रूरही तितकाच होता. त्या दिवशी मातृदर्शनासाठी आला असता त्याने कैकसीला विचारले, आई कसली पूजा चालली आहे? तेव्हा ती म्हणाली, मी मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करीत आहे. ते ऐकून रावणास कमीपणा वाटला. तो म्हणाला, आई हे ग काय, तू माझ्यासारख्या महाबलाढ्य पुत्राची माता म्हणतेस? ह्या सोन्याच्या लंकेचा जो राजा आहे त्याची तू आई बनवतेस? मग तुला हे मातीची लिंगाची पूजा का करतेस तू? या पूजन तुला काय फळ मिळणार? कैकसी म्हणाली, या सेवेने मला कैलासात स्थान मिळेल. रावण म्हणला, मग त्यासाठी एवढा आटापिटा कशाला? मी तुला शिवासह शंकरासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो. माते सन्मुख अशी घोर प्रतिज्ञा करून रावण कैलासाकडे निघाला. शुभ्र आणि रमणीय अशा त्या पर्वताला तो 20 हातांनी गदा गदा हलू लागला. दाही मस्तकांचा टेका लावून ते पर्वत शिखर उपटण्याचा शर्थीचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे कैलास असा डळमळू लागला. हादऱ्यांनी सप्तस्वर्ग सप्तपाताळांमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला. देव घाबरले. ब्रह्मदेव आणि विष्णू गडबडून गेले. प्रलयाच्या भीतीने अवघे चराचर थरकापले. शिवगण कासवीस झाले. गिरिजा भयभीत झाली. पार्वती भयभीत झाली. शंकराचे चरण धरून म्हणाले, नाथ हा काय प्रकारे? कैलास का डगमगत आहे? सर्वत्र मोठा आकांत चालला असताना तुम्ही असे स्वस्त का? उठा, काहीतरी कृपा करा, उपाय करा. शंकर म्हणाला, पार्वती चिंता करू नकोस. माझा भक्त रावण भक्तीने खेळ खेळत आहे. पार्वती म्हणाली, हा कसला खेळ? आवरा त्याला, आवरा. काहीतरी उपाय करा. सारे देव घाबरून गेले आहेत, त्याचे रक्षण करा. तिची विनंती मानून शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण 10 मस्तके व 20 हातांसह पर्वताखाली दडपला गेला. रावणाचा प्राण असा पार तोंडात आलता. त्यामुळे रावणाचे 10 मस्तके 20 हातांसह पर्वत खाली गेला. रावणाचा जीव कासावीस झाला. प्राण कंठाशी आले. आतडी तोंडात गोळा झाली. तो शिवनामाचा घोष करू लागला. शिवस्तुती करून त्याला करुणा वचनांनी आळू लागला.
रक्षणासाठी आचरतेने प्रार्थना करू लागला. त्याचा आक्रोश ऐकून भोळ्या शंकराला दया आली. त्यांनी डाव्या हाताचा भार काढून घेतच रावणाची सुटका झाली. जीवदान मिळालेल्या रावणाने शंकराची अपार स्तुती केली. त्याने आत्यंतिक समर्पण केले. आपले मस्तक छेदले. आपल्या आतड्यांचा काही भाग काढून त्याची दोरी वळली. एक हात तोडून त्याचा दांडा बनवला. तिथं मस्तकाला तोडून एक विणा तयार केला त्याने आणि त्याने शिवतांडव स्तोत्र सुरू केलं. जटाटवी कलज्जलत प्रवाह पावितत्सले भुजंग तुंग मालिकाम गले वलंब लंबिताम असं त्याने शिवतांडव स्तोत्र सुरू केलं. त्याच्या साथीने तो रसस्वरयुक्त गायन करू लागला. आधी सामवेदाचे गायन केले, नंतर मग शिवतांडव स्तोत्र गायन केले. आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रगट केले. एवढी कथा सांगून सिद्धयोगीने नामधारकास 8 गण, 9 रस, सप्तस्वर, सप्तस्वरांची स्थाने, त्यांचे कुळ, त्यांचा वंश, त्यांचे रूप, त्यांचा स्वभाव व भावना इत्यादी माहिती दिली. म, न, भ, त, ज, र, स आणि य असे 8 गण आहेत. शांत, भयानक, अद्भुत, शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर आणि बिभत्स असे 9 रस आहेत. सा म्हणजे षडज, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गांधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे दैवत आणि नी म्हणजे निषाद असे 7 स्वर आहेत. रावणाने किती रागांमध्ये गायन केले ते सांगताना सिद्धयोगीने नामधारकाला 36 राग रागिणींची नावेही सांगितले. मग म्हणाला, रावणाचे सुस्वर गायन आणि त्यांचा पराकुटीचा भक्तिभाव पाहून शंकर अतिशय प्रसन्न झाले. त्याने पंचवदन आणि दशभुज अशा स्वरूपात त्याला दर्शन दिले व म्हणाला, मी तुला वर देऊ इच्छितो, काय हवे ते मागून ये. रावणाने त्याला वंदन केले व म्हणाला, बा शंभू महादेवा, तुझ्या कृपेने मला कसलीही कमतरता नाही. लक्ष्मी सहित सर्व देवता माझ्या आज्ञेत वागतात, माझी सेवा करतात. वायू माझ्या घरी झाडून घेतो, ब्रह्मदेव माझ्या घरी पूजा करतो. असे सर्व देव माझ्या आज्ञेत आहेत, मला कसलीही कमतरता नाही. इंद्रजितासारखा पुत्र आहे मला, कुंभकर्णासारखा भाऊ आहे, कामधेनू आहे मला. स्वतःसाठी काही नको. माझी आई तुझी नित्य भावाने भक्ती करते, नित्य नेमाने लिंग पूजन करते, तिला तुझी नित्य पूजा करता येईल म्हणून कैलास पर्वत तस लंकेमध्ये न्यावा या हेतूने मी आलोय. ही इच्छा तू पूर्ण कर. शंकर म्हणाला, एवढेच ना, मग त्यासाठी कैलास नेण्याची काही गरज. मी तुला माझा आत्मलिंग देतो, ते माझा प्राणच आहे, ते सर्व तुझी मनोकामना पुरे कर. याची त्रिकाल पूजा कर, रुद्रपाठ कर, अभिषेक कर, पूजेनंतर माझ्या नावाचा 108 वेळा जप कर. अशा प्रकारे या आत्मलिंगाची 3 वर्षे पूजा केल्यास उपासक मत स्वरूप होतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्याच्यापाशी हे लिंग असेल त्याला मृत्यूचे भय नाही. याच्या दर्शनाने महादोषांचे निवारण होते, भक्तांचा उद्धार होतो. शंकराने रावणाला आत्मलिंगाचे महात्म्य सांगितले व ते रावणाच्या हाती देऊन म्हणाला, हे लंकेत घेऊन जा, याची 3 वर्षे पूजा कर, मग तू माझ्यासारखाच ईश्वर रूप होशील, तुला देवरूप प्राप्त होईल. मात्र मार्गाने जाताना हे दिव्यलिंग कोठे भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता. आईची इच्छा पुरविण्यात आपण यशस्वी झालो याचा त्याला सार्थ अभिमान वाटत होता. आत्मलिंग जड आहे, ते काळजीपूर्वक नेले पाहिजे, शिवाज्ञेचा भंग होता कामा नये असा निश्चय करून त्याने शंकराचा निरोप घेतला आणि लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. त्रिकालनी आणि नारदांनी ही गोष्ट कळाली. ते त्वरेने इंद्राकडे गेले व म्हणाले, देवराज स्वस्त काय वाचतोस. तिकडे शंकराने रावणाला आत्मलिंग दिले. या आत्मलिंगाची 3 वर्षे पूजा केल्यास तूच ईश्वर होशील, मग तुझे नगरच कैलास होईल, तू चिरंजीव होशील असं वरही दिलेलं आहे. त्यामुळे तो अमर होईल, सर्व समर्थ होईल, मग त्याच्या तावडीतून कोणी सुटणार नाही. आता तुमचे वैभव गेलेच म्हणून समजा. तुम्ही सर्व देव अप्सरांसहित आता रावणाकडे जा. यापुढे तुम्ही आता त्याची चाकरी करा, तुम्हाला त्याची सेवा करावी लागणार. आता इंद्र घाबरला. नारदाला हात जोडून म्हणाला, देवर्षी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. नारद इंद्राला घेऊन ब्रह्मदेवापाशी गेला. त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा ब्रह्मदेवही संभ्रमात पडला. मग तिघेही विष्णूकडे गेले. ब्रह्मदेवाने त्याला सर्व प्रकार कथन केला व म्हणाला, हे श्रीहरी, रावणाने देवांवर अत्याचार करून त्यांना कसे वेठीस धरले हे तुम्ही आपण जाणता. त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही राम अवतार घेणार आहात. पण शंकराचे आत्मलिंग मिळाल्यामुळे तो ईश्वर स्वरूप आणि अजरामर होण्याचा धोका उत्पन्न झालेला आहे. म्हणून त्वरित उपाययोजना करा, नाहीतर पुढे तुम्हाला जड जाईल.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून विष्णू तातडीने कैलासास गेला. त्याने शंकराला विचारले, महादेवा, रावण क्रूर आहे, 33 कोटी देव याच्या कारागृहात खितपत पडलेत, त्याचे दास्य करीत आहे. हे सर्व माहीत असूनही तुम्ही त्या दुराचार्याला कसं काय वर दिलात? तुम्ही त्याला देवत्वच बहाल केलेत. आता तू त्रैलोक्यात उच्छाद मांडील. शंकर म्हणाला, श्री हरी, मी काय करू? माझा स्वभावच असा आहे. भक्ताची भक्ती पाहून मला त्यांच्या दोषांचा विसर पडतो. रावणाचे स्वतःचे मस्तक तोडून, स्वतःचे एक हात तोडून, आतड्यांची तार करून त्याने विनेवर वेदाधिकांचे सुस्वर गायन केले. माझी अपार स्तुती केली. त्याची निर्वाणीची भक्ती पाहून मी इतका संतुष्ट झालो की मी त्याला माझे प्राण सर्व आत्मलिंगच देऊन टाकले. यावेळी त्यांनी माझी पत्नी पार्वती सुद्धा मागितली असती तर तीही दिली असती मी. विष्णू म्हणाल, तुम्ही भोळेपणाने वर देता म्हणूनच दैत्य उन्मत्त होऊन देवब्राह्मणांचा छळ करतात. मागे ही तुम्ही त्याला सोन्याची लंका जाऊन दिली, मग त्याच्या रक्षणासाठी मला अवतार घ्यावे लागतात. बरं ते राहू दे, रावणाला आत्मलिंग देऊन साधारणतः किती वेळ झालाय ते सांगा मला. शंकर म्हणले, 5 घटका झाल्या असतील. विष्णू म्हणाले, एव्हाना तो लंकेत पोहोचलाच असेल. शंकर म्हणाले, नाही, तशी शक्यता कमी आहे. तो मार्गातच कुठेतरी असेल. मी त्याला आत्मलिंग भूमीवर ठेवायचे नाही असे बजावले. त्या एकटाच विष्णूने त्वरेने हालचाली केल्या. सर्वप्रथम आपले सुदर्शन चक्र सूर्याच्या दिशेने सोडले. मग नारदांना पाचारण करून तो म्हणाला, मुने, सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्ताचा आभास निर्माण करील. रावण नित्यनेमाने संध्या करतो हे तुम्ही लक्षात घ्या. त्याला गाठून हर प्रयत्नाने त्याला विलंब होईल असंच करा. नारद रवाना होताच विष्णूने गणेशाला गाठले, गणपती बाप्पांना गाठले. बोलविले, म्हणाला, विघ्नहर्ता, तूच विघ्नहर्ता आहेस, तूच सुख करताय, म्हणून सर्व कार्यारंभी तुझेच पूजन करतं. जे तुझी भक्ती करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण करतोस. तुझ्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना विघ्न त्रास देतात. सर्व देव तुलाच वंदन करतात, पण रावण तुलाही जराही मानत नाही, हे तू लक्षात ठेव. त्याने तुझ्या नकळत महादेवाकडून अमरत्व प्रदान करणारे त्याचे प्राण स्वरूप आत्मलिंग मिळवले, जे तुला सुद्धा नाही मिळाले. त्याच्या योगाने सिद्धी प्राप्त झाल्यास तो काय अनर्थ करेल याची कल्पना करवतच नाही. तो लंकेत जाणे पुरुष अडविले पाहिजे. हे आत्मलिंग भूमीवर ठेवू नकोस असे महादेवाने त्याला आधीच सांगितलेले. त्याचाच फायदा करून घ्यायचा आहे. नारद त्याला विलंब करण्यासाठी पुढे गेलेलेच आहे. थोड्या वेळात सूर्यास्त होईल. रावण नित्य संध्या करतो. ब्राह्मण असल्यामुळे तो नित्य संध्या करतो. त्याला लिंग हातात धरून सायं संध्या करणे शक्य नाही. त्यावेळी तू बटू ब्राह्मण स्वरूपाने प्रकट हो. रावण ते लिंग कोणाकडे तरी ठेवायला देईल, त्यावेळी तू जवळ असल्याने ते तुझ्याकडेच देईल. तेव्हा काहीतरी अशी सबब सांगून तू ते लिंग भूमीवर ठेव. मग ते तेथेच राहील आणि भविष्यातला धोका टळेल. गणेशाने ती जबाबदारी स्वीकारली. त्याने बालबटूचे रूप घेतले. विष्णूकडून तिळाचे लाडू, साखर, खोबरे असा शिदा खाऊ म्हणून मागून घेतला आणि खात खात मार्गस्थ झाला. इकडे पुढे गेलेल्या नारदांनी रावणाला गाठले व म्हणाले, रावणा, कुठून आलास? रावण म्हणाला, कैलासावर गेलो होतो. तपश्चर्याने शंकराला प्रसन्न करून मी प्रसाद म्हणून त्याचे आत्मलिंग आणले, मिळविले. नारद म्हणाले, रावणा, तू धन्य आहेस. तुझी दैव थोर म्हणूनच हे अद्भुत लिंग तुला प्राप्त झाले. मला त्याच्याबद्दल बरीच माहिती आहे. मी तुला सांगतो, ते लिंग मला दाखविलेस तर बरे होईल. हेच शिवाचे आत्मलिंग अशी माझी खात्री पटेल. रावणाला संशय आला. त्याने दुर्योधनच लिंग बघितलं का? बघितलं असं केलं रावणाने. दुर्योधनच ते लिंग दाखविले. नारद म्हणाले, हा, हेच ते लिंग, हेच. याची खून पटली. आता थोड्या वेळ स्वस्त बस. मी तुला या लिंगाच्या उत्पत्तीची काय पुरातन कथा सांगतो. ऐक. काग्नीसारखा तेजस्वी आणि महाकाय असा एक कस्तुरी मृग होता. त्याच्या बेंबीमध्ये अशी कस्तुरी होती. त्याला 3 शिंगे होती. त्यावेळी अखिल ब्रह्मांडात याच्या नाभीतील कस्तुरी समान सुगंधी वस्तू नव्हती. त्या मृगाला 3 शिंगे होती. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश शिकारीला गेले. त्यांनी त्याची शिकार केली आणि मग त्याची 3ही शिंगे काढली. त्या शिंगांखाली 3 प्राणलिंगे होती. ती तिघांनी प्रत्येकी एक एक याप्रमाणे वाटून घेतली. त्यात शंकराला मिळालेले प्राणलिंग हेच आहे. जो या लिंगाची 3 वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. हे लिंग जेथे असेल ते स्थानच कैलास असेल. या लिंगाची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. नारदाने संभाषण वाढविण्याचा प्रयत्न केला, पण रावण काही थांबला नाही. रावण म्हणला, मला लंकेत जायचे, मला लय उशीर होतोय, मी निघतो असे म्हणून पुढे निघाला. नारद म्हणाले, रावणा, विलंब तर होणारच आहे. संध्याकाळ होत आली आहे. सायं संध्या न करताच पुढे जर गेला तर ब्राह्मणत्व नष्ट होईल. ब्राह्मणाने संधीची वेळ शक्यतो चुकवू नये. किती महत्वाचे काम असले तरी नियम मोडू नये.
धर्माला अनुसरून वागावे. रावणाचा निरोप घेऊन तो संध्येसाठी नारद हे संध्येसाठी निघून गेले. सुदर्शन चक्राने आपली किमया दाखविली. सूर्याला आवरण घातले. त्यामुळे संध्याकाळचा आभास निर्माण झाला. नारदाचे आचरण पाहून रावणाच्या मनात आले, आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल, ब्राह्मणत्व नष्ट होईल. हा विचार दृढ झाला. लिंग खाली ठेवता येत नाही, मग संध्या कशी करणार अशी चिंता करीत तो पुढे निघाला. तेवढ्यात त्याला एक बटू ब्राह्मण दिसला. तो समिधा गोळा करीत होता. रावणाने विचार केला, हा ब्रह्मचारी ब्राह्मण कुमार साधा बोळा दिसतोय, विश्वासघात तर करणार नाही. संध्या होईपर्यंत हे प्राणिलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ आपण. रावणाने त्याला हाक मारली तेव्हा तो भीतीने असं पळू लागला. त्याने बटूला अभय देऊन थांबली व प्रेमाने विचारले, बटो घाबरू नकोस, तू कोण आहेस, तुझे आई वडील कोण, तू कोणत्या कुळातला, याबद्दल काही सांगशील की नाही. त्यावर बटू गणपती म्हणाला, एवढी चौकशी कशासाठी करता, माझ्या बापाने काही तुझ्याकडून कर्ज घेतलेलं आहे का. त्याचे तिखट उत्तर ऐकून रावणाला मोठी गंमत वाटली. बटूचा हात धरून तो म्हणाला, अरे तसं नाही काही, मी सहजच चौकशी केली बाबा. बटू म्हणाला, माझा पिता जटाधारी आहे, सर्वांगाला भस्म लावितो, रुद्राक्ष माळा घालतो, वृषभावर हिंडतो, भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. असं माझा बाप आहे, त्याचे नाव शंकर आहे, माझी माता दयाळू आहे, ती जगज्जननी माऊलीच आहे. आता माझा हात सोड, मला घरी जायचंय. रावण म्हणाला, बटू तुझा पिता गरीब आहे, भिक्षेवर गुजराण करतो, तो तुला काय सुख देणार. मी लंकेचा राजा आहे, मी रावण लंकेचा राजा आहे, माझे नगर असे रत्नांनी खचित पडलेत, रत्न जडिते आणि अनुपम सुंदर. तू माझ्यासोबत चल, माझ्या घरी फक्त देवपूजा करीत जा, माझ्याकडे तुला कसली कमतरता पडणार नाही, मी तुझे सर्व कौतुक पुरवीन. बटू म्हणाला, नको नको, तुमच्या लंगेत राक्षस व राक्षसी ह्या मला खाऊन टाकतील, तुमच्या महालापेक्षा मला अरण्यातली झोपडीच प्रिय वाटते, आता मला जाऊ द्या, मला खूप भूक लागली. रावण म्हणाले, ठीक आहे जा, पण जाण्यापूर्वी मला थोडीशी मदत कर, संधीची वेळ झालेली आहे, मी संध्या करून येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग थोडा वेळ सांभाळ, पण ते खाली ठेवू नकोस. बटू म्हणाला, मी लहान आहे, तुम्ही कशाला मला त्रास देता, तुमचे शिवलिंग खूप जड आहे, ते मला कसे पेलवणार. रावणाने त्याला अनेक प्रकारे समजावले. तेव्हा कोठी तो तयार झाला, पण त्याने अट घातलीस. तो म्हणाला, लंकेश्वर तुम्ही संध्या करून लवकर परत या, तोपर्यंत मी लंगे सांभाळतो, ते खूपच जड झाले तर मी तुम्हाला 3 हाका मारील, तोवर तुम्ही आला नाही तर मी लिंग खाली ठेवेल. ते मान्य करून रावण संध्येसाठी गेला. त्याच्यापासून काही अंतरावर बटू शिवलिंग घेऊन उभा राहिला. सर्व देव विमानातून बसून त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते. रावण अर्घ्य देत असताना बटून त्याला हाक मारली, अहो लवकर या, माझे हात दुखायला लागले. रावणाने त्याला थांबून हात दाखवून थांबण्यास सांगितले. अशा प्रकारे बटूरूप गणपतीने थोड्या थोड्या आवाजाने त्याला अजून 2 आवाज दिले, हाका मारल्या, पण संध्या मग रावण ते अर्धवट टाकून उठू शकला नाही. 8 पूर्ण झाली होती. गणेशाने भगवान विष्णू यांचे स्मरण करून आणि देवदेवता, दिशा, दिक्पाल व पंचमहाभूतांना साक्षी ठेवून महादेवाचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवांचे महत्कार्य गणेशाने चतुराईने सिद्धीस नेले, म्हणून त्यांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावणाने त्वरेने धावला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लिंग भूमीवर ठेवले पाहून तो अत्यंत व्यथित झाला, अत्यंत क्रोधित झाला. असा त्याने केलेले सर्व परिश्रम वाया गेले होते. रागानावरून त्याने बटूला मारले, खनकन एक कानाखाली मारले. बटू तो खाली पडला. मग बटू म्हणला, माझं काय चुकलं, मला का मारलं, मी माझ्या बाबांना तुमचं नाव सांगता असं म्हणून तो रडत रडत निघून गेला. रावणाने जोर लावून ते लिंग वर काढण्याचे शक्तीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. भूमंडळ हादरले. रावणाने जोर लावल्यामुळे त्या आत्मलिंगाला असा पिळा पडून ते गायीच्या कानासारखी आकृती झाली, म्हणून त्याला गोकर्ण असं नाव पडलं. पण महाबली शिवरूपाने तेथेच शिवलिंग रूपाने तिथे दृढ राहिला. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश झालेला रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तिथे येऊन राहू लागले. सिद्धयोगी म्हणाला, अशी आहे गोकर्ण क्षेत्राची उत्पत्ती कथा. स्कंद पुराणात त्याची विस्तृत महात्म्य वर्णन केलेले आहे. ते कथा निरूपण ऐकून नामधारकास खूप धन्यता वाटली. त्याने सिद्धाला साष्टांग वंदन केले. अध्याय 6वा समाप्त. लवकरच आपण पुढील 7वा अध्याय घेऊन येत आहोत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. राम कृष्ण हरी.